नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. ते मागचा पसारा दिसत असेल तर ते आमच्या घरी दररोजच चालू असतं, कारण की हे निघलं नाही तर ते काढत असतं आणि दोन दोन मुलं सांभाळता सांभाळता ते असा कचरा आमच्या घरात जमा होऊन असतात. मग दुपारची वेळ होती, अशी बसली होती, टाईमपास काहीतरी खायचं होतं, तर मला आठवलं आमच्या घरी चणे आहे आणि गुपचूप पण आणलेले होते जे तळून खायचे होते. मग काय घेतले चणे, त्यांना साफ करून घेतलं छानपैकी आणि त्याच्यामधला थोडासा कचरा हे केला, साफ केले, धुवून टाकले, थोडेसे थोडेसे बाहेर उन्हात नेऊन ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर मग घेतली कढई, कढईमध्ये टाकलं थोडंसं तेल आणि तेलाला थोडंसं छान असं गरम होऊ दिलं आणि गरम होतपर्यंत थोडा वेळ थांबली तर मुलगा माझ्या पायापायच येतो. आता तो रांगत रांगत जवळ येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा मम्मा, बस मागे मागे फिरत असतो. त्याला बघता बघता सगळे कामं करावी लागतात आणि कामं करता करता आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतच नाही, म्हणून वेळ काढून काहीतरी बनवायचं असतं. मग छान असं गरम होऊ दिलं तेल आणि बघू शकता गरम झाल्याच्या नंतर छान तडतड तडतड करत चणे फुटून गेले, म्हणजे छान असे खाण्यासाठी तयार होऊन राहिले आहे, बघू शकता. आणि मग झाले चणे तयार. तोपर्यंत मग मी म्हटलं मुलाला, त्याला कडेवरच घेऊन करत होती बरं, कारण की त्याला घेऊनच म्हणजे सगळे कामं करावे लागतात. त्याला बघता बघता किंवा कुणाच्या घरी नेऊन द्यावं लागतं, तेव्हा कुठं आपले कामं होऊन जाते. मग त्याला बघता बघता त्याला दाखवत दाखवत चणे फुटत होते, पण त्याला भीती वाटत नव्हती, तो फक्त बघत होता. त्याला काहीतरी नवीन वाटत होतं. मग त्याला घेऊन हे सगळं करता करता मिस्टरांना म्हटलं, मिस्टर पण तसेच असतात, सगळ्यांना वाटते की मिस्टर घरी आहे तर कामं करू लागतात, काहीच नाही, स्वतःचे कामं स्वतःच करावे लागतात. आणि मग त्यांच्यासाठी पण नाश्ता बनवायचा होता. मग म्हटलं हे छान आहे, त्यांना पण छान आवडते. मग छान पूर्ण तळून घेतले. तळल्याच्या नंतर मग बघू शकतात आणखी राहिले होते थोडेसे. आता उन्हाळा लागला तर काही नाही काही चटपटं आपल्याला खावंसं वाटतं. आता मला काही रेसिपी वगैरे येत नाही आणि मी काही ट्राय करत नाही, कारण की मुलाला बघावं लागतं. ट्राय करायला गेलं तर तिकडे वेळ मिळत नाही, स्वतःसाठी तर मिळत नाहीच, पण कामं करण्यासाठी पण मिळत नाही. कामं तशीच टाकून द्यावं लागते आणि मग त्याच्यामध्ये आपला वेळ चालला जातो. म्हणून म्हटलं त्यांना, मिस्टरांना थोडंसं याला बघा, त्यांच्याकडे देऊन दिला आणि मग जे राहिलेले चणे होते ते आणखी तेलामध्ये टाकले आणि छान असे तळून घेतल्यासारखे ते बघा. फुटाणे कसे फुटून जातात तशासारखे ते छान असे फुटत होते. फुटाणे जे फोडतात ते रेतीमध्ये असतात, गरम करतात रेती आणि त्याच्यामध्ये ते टाकू फोडतात. आमच्याकडे जे नागपंचमीच्या वेळेस करते तेव्हा मी बघितलं होतं. मग हे मी तळून घेतले आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, कांदा कापला, टमाटर टाकणार होती, पण टमाटर मग म्हणे मिस्टर की नको टाकू. मग त्याच्यामध्ये चांगला मॅगी मसाला वगैरे टाकला, थोडासा मसाला टाकून छान असं केलं आणि गुपचूप तळलेलेच होते. गुपचूप घेतले आणि तयार झाला आहे आपला चना मसाला. हा खूपच छान लागतो, तुम्ही पण ट्राय करून बघा. टेस्टी टेस्टी लागतो आणि झाला आहे आपला चना मसाला गुपचूप विथ. चलो खाऊन घेऊ. बाय बाय.